हाय फ्रेंड्स, सोप्या खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण रावणारी रामचंद्र भाग 18 ही कथा जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मागील भागात आपण वाचलेत की रामाच्या बाणाने तो मायावी राक्षस मारीच जमिनीवर मारून पडतो. त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मायावी राक्षसाला पाहून श्रीरामाला आता सीतेची काळजी वाटू लागली. लक्ष्मणाचे बोलणे त्याला आठवले. हे सुवर्णरूपी हरिण म्हणजे मायावी मारीच राक्षसांची माया आहे. त्याने बोललेले शब्द खरे झाले असा विचार करत राम त्या धारातीर्थी पडलेल्या राक्षसाकडे जाऊ लागला. तो मृत होऊन निपचित पडला होता. श्रीरामाच्या मनात आले, ह्याने मरताना माझ्या आवाजात सीतेला हाक मारली होती. ती ऐकून तिची काय अवस्था झाली असेल हा विचार करून रामाने तिथला एक हरिण मारला आणि त्वरेने तो आश्रमाकडे निघाला. इकडे जेव्हा सीतेने रामाच्या आवाजातले ते कंठस्वर ऐकले तेव्हा ते घाबरून गेली. तिने त्वरेने लक्ष्मणाला श्रीरामाच्या मदतीसाठी जायला सांगितले. लक्ष्मण आपल्या भातातले बाण साफ करत बसला होता. सीता बोलू लागली, ह्या वेळी माझे मन अजिबात थाऱ्यावर नाही. नको त्या शंका कुशंकांनी माझ्या मनात वादळ उठले आहे. कारण मी श्रीरामचंद्रांचे ते आर्त स्वरातले शब्द माझ्या कानांनी ऐकले आहेत. त्यामुळे हे लक्ष्मण, शीघ्रातिशीघ्र तू वनात जा आणि अशा प्रकारे मदतीसाठी हाक देणाऱ्या आपल्या भावाची रक्षा कर. त्यांना यावेळी तुझ्या मदतीची अत्यंत आवश्यकता आहे. असं वाटते ते राक्षसांच्या गिराव्यात आहेत. म्हणूनच ते सिंहाच्या तावडीत सापडलेल्या गायीसारखे हतबल झाले आहेत. सीतेने एवढे सांगूनही लक्ष्मण आपल्या जागेवरून उठला नाही. कारण त्याला माहीत होते की प्रभू श्रीराम स्वतःची रक्षा करण्यात समर्थ आहेत. शिवाय त्यांनी सीतेची रक्षा करण्यासाठी त्याला इथे आश्रमात थांबण्याची आज्ञा दिलेली होती. त्याला तसे बसलेले पाहून सीतेच्या रागाला पारावर उरला नाही. ती रागात त्याला बोलली, हे लक्ष्मण, तू आपल्या भावाचा हितशत्रू आहेस. इतक्या बिकट परिस्थितीत सुद्धा तू आपल्या भावाची मदत करायला जात नाहीस. मी समजले, तुला मला मिळवण्यासाठी आपल्या भावाचा विनाश होताना पाहायचा आहे, नाही का? सीतेचे असे बोलणे ऐकून लक्ष्मण ताडकन आपल्या जागेवरून उठून तिच्यासमोर उभा राहिला. सीतेचा क्रोध अधिकच उफाळून आला. ती म्हणाली, तू नक्कीच मला मिळवण्यासाठी श्रीरामचंद्राच्या मदतीसाठी इथून हलत नाहीस. आपल्या भावावर तुझे जराही प्रेम नाही. त्याचे दुःखी होणं तुझ्यासाठी आनंद देणारं आहे. आणि जर असे नसेल तर तू त्या महातेजस्वी श्रीरामचंद्राशिवाय इथे अशा प्रकारे स्वस्थ आणि निश्चित बसू शकतो काय? ज्या श्रीरामासाठी तू त्यांच्या मागे या वनात आला आहेस, त्याच श्रीरामाचे प्राण जेव्हा असे संकटात सापडले असताना तू असे इथे हातावर हात धरून बसू शकतोस काय? जानकीच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा थांबण्याचे नाव घेत नव्हत्या. त्यांनी अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी लक्ष्मणाला असे कठोर वचन बोलले. त्यांना असे सश्यासारखे घाबरलेले पाहून लक्ष्मण म्हणाला, कोणीही असुर, गंधर्व, देवता, मनुष्य किंवा राक्षस कोणीही तुमचा पती श्रीरामचंद्रांना जिंकू शकत नाही. या बाबतीत अजिबात शंका घेऊ नका. हे सीते, कोणीही मनुष्य, गंधर्व, राक्षस, किन्नर, वानर यापैकी आपला इंद्र समान राघवाला युद्धात हरवू शकत नाही. त्यांच्यापुढे काही वेळही उभे राहू शकत नाहीत. त्यामुळे तुमचा असा विचार करणे आणि बोलणे सर्वदा चुकीचे आहे. श्रीरामचंद्राच्या अनुपस्थितीत मी तुम्हाला इथे या वनात एकटीला सोडून नाही जाऊ शकत. मोठे मोठे अतिबलवान लोकही श्रीरामाला थांबवू शकत नाहीत. तिन्ही लोकातले समस्त देवता सहित इंद्रदेव ही श्रीरामाचा सामना करू शकत नाहीत. त्यामुळेच तुमचा संताप आवरून तुम्ही आनंदित होऊन श्रीराम येण्याची वाट पहा. तुम्ही जे शब्द ऐकले आहेत ते श्रीरामाचे नाहीतच, ते कुणी बहुरूपींचे आहेत. हे सीते, श्रीरामाने मला तुमचे रक्षण करण्यासाठी इथे ठेवले आहे. म्हणून मी तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत एकट्याला सोडून जाऊ शकत नाहीत. जनस्थानमधल्या राक्षसांचा नाश केल्यामुळे पेटून उठलेले बाकी राक्षस आपल्याला त्रास देण्यासाठी अशा विविध क्लुप्त्या वापरत आहेत. लक्ष्मणाच्या अशा समजावण्यामुळे सीतेचे डोळे रागाने लाल झाले. ती लक्ष्मणाशी, जो तिला समजावून सांगत होता, अत्यंत कठोर शब्दात वार्तालाप करू लागली. हे दुर्दैवी, पाषाण हृदय, क्रूर स्वभावी आणि कुळ कलंकी, मला आता चांगलेच कळाले आहे की श्रीरामाचा असं संकटग्रस्त होणं तुला चांगले वाटत आहे. तुझ्या काळजाला त्याने थंडक मिळत असेल. तुझ्यासारखे घातकी आणि लपूनछपून वागणाऱ्या हितशत्रूंची जर अशी नित्य पापबुद्धी झाली असेल तर त्यात आश्चर्य करण्यासारखे काय आहे? लक्ष्मण, तू दाभिक, खोटारडा आहेस. म्हणूनच तू एकटा रामाबरोबर या वनात आला आहे.
नक्कीच भरताबरोबर तू संगनमत केली असणार. लक्षात ठेव, तुझ्या आणि भरताची इच्छा कधीच पूर्ण होणार नाही. कमलनयन प्रभू श्रीरामचंद्रांना सोडून मी कोण्या फालतू माणसाची पत्नी बनणार नाही. त्यापेक्षा मी तुझ्यासमोर माझे प्राण त्याग करते. श्रीरामाशिवाय मी एक क्षणही आता जिवंत राहू शकत नाही. असं म्हणत सीता दुःख वेगाने आलाप करू लागली. तिचे असे कठोर उद्गार ऐकून जितेंद्रिय लक्ष्मणने सीतेसमोर आपले हात जोडले आणि तो म्हणाला, आपण साक्षात देवता आहात आणि मला अतिपूज्य, त्यामुळे तुम्ही केलेल्या आरोपांचे उत्तर मी देऊ शकत नाही. हे मैथिली, तुम्ही हे जे अनुचित बोलणे केले आहे ते कोणत्याही स्त्रीला साजेचे असेच आहे. यात काही आश्चर्य नाही. जगातल्या सगळ्या स्त्रियांचा स्वभावच असा आहे. रागाच्या भरात त्या जे मनात येईल ते बोलून जातात. स्त्रिया चंचल, उग्र स्वभाव आणि एकमेकांत भांडणे लावणारे असतात. परंतु हे जानकी, अशी भाषा मी सहन करू शकत नाही. कोणीतरी माझ्या दोन्ही कानात तप्त सळी घातल्यासारखी ही वाक्ये टोचत आहेत. सारे वनवासी देवता यांना साक्षी ठेवून मीही म्हणतो की माझ्या समजावूनही तुम्ही मला इतके कठोर शब्द बोलले आहेत. त्यावरून असं दिसतंय की तुमचं नक्कीच कोणीतरी अनिष्ट होऊ घातले. त्यामुळेच तुम्ही माझ्यावर अशी शंका घेऊन हे आरोप केले आहेत. हे सीते, यावेळेस तुम्ही स्त्रियांना शोभेल असा दुष्ट स्वभाव दाखवला आहे. मी तर प्रभू श्री रामचंद्राची आज्ञा पालन करून तुम्हाला सोडून जाणार नव्हतो. परंतु असं दिसतंय की तुमची बुद्धी आता भ्रष्ट झालेली आहे. म्हणून हे सीते, मी आत्ता श्रीरामाकडे निघून जात आहे. हे विशालाक्षी, माझी तुम्हाला एकच विनंती आहे. जाण्याआधी मी माझ्या मंत्र सामर्थ्याने इथे लक्ष्मण रेषा आखून जात आहे. कृपा करून तुम्ही हिचे कोणत्याही परिस्थितीत उल्लंघन करू नका. असं म्हणत लक्ष्मणने आपल्या भात्यातून एक मंत्रित केलेला बाण काढून पर्णकुटीच्या बाहेर एक रेषा आखली. सीते, तुमची रक्षा ही लक्ष्मण रेखाच करेल. यावेळेस माझ्या मनात नाही त्या शंका येऊ लागल्या आहेत. जेव्हा मी रामाबरोबर इथे परत येईन तेव्हा तुम्हाला बरं सुखरूप बघू शकेन का? एवढे बोलून लक्ष्मणने निश्वास सोडला. लक्ष्मणचे हे बोलणे ऐकून सीता ते रडून परत कठोर शब्द उच्चारले. हे लक्ष्मण, श्रीरामाविना तर मी या गोदावरी नदीत बुडून मरेन, किंवा या वृक्षाला फाशी घेईन, किंवा या समोरच्या पर्वतावरून उडी मारून माझे प्राण त्याग करेन, किंवा अग्नीत उडी मारून जळून राख होईन. परंतु श्रीरामचंद्र सोडून कोणीही परपुरुषाला मी स्पर्श करू देणार नाही. एवढे बोलून सीता जमिनीवर पडून आपल्या हातांनी स्वतःला मारून घेऊ लागली. हे पाहून लक्ष्मणाने त्यांना वाकून नमस्कार केला आणि मागे वळून त्यांना बघत तो आश्रमाच्या बाहेर वनात रामाच्या शोधात निघून गेला. तर फ्रेंड, अशा प्रकारे आपली कथा इथे संपन्न होत आहे.